आज नाही उद्या जनता माझ्यावर विश्वास ठेवते, त्याच्या भरोश्यावर मी रस्त्यांची कामं थोडेफार प्रमाणात अर्धवट ठेवली असतील, काही लांब्या पूर्ण झाल्या नसतील, त्या पूर्ण करेल अशी मी खात्री देतो। 18 सबस्टेशन 220चं सबस्टेशन या आचारसंहितेच्या नंतर लगेच सुरू होईल। त्याचं आता कोणी त्याचं सांगेल हे काही सुरू होत नाही, हे घोषणा आहे, हे आश्वासन आहे, पण मी तो नाही। नमस्कार, बसवंत न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आणि आपल्यासोबत महायुतीचे दिंडोरीचे उमेदवार नरहरी झिरवाळ साहेब आहे। झिरवाळ साहेबांनी मोठ्या प्रमाणामध्ये दिंडोरी तालुक्यामध्ये निधी आणला आणि विविध विकास कामे केलेले आहे। आपण एक थोडक्यात त्यांच्याशी चर्चा करूया की तालुक्यामध्ये आतापर्यंत कुठली विकास कामे झाली आणि किती निधी आतापर्यंत आलेला आहे। साहेब, स्वागत आहे तुमचं। दिंडोरी तालुक्यामध्ये प्रामुख्याने किती विकास कामे झालेली आणि प्रामुख्याने कुठली विकास कामे झाली, काय सांगा? मी पहिल्यांदा बसवंत न्यूज यांचं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो। आणि तुम्ही आज मला माझ्या दिंडोरी पेठ मतदारसंघातील तसेच नाशिक जिल्ह्यातील तमाम जनतेला शुभेच्छा देण्यासाठी जी संधी उपलब्ध करून दिली, तर मी आपल्या माध्यमातून माझ्या पेठ दिंडोरी विधानसभा मतदारसंघातील तसेच नाशिक जिल्ह्यातील सर्व जनतेला, लहान थोरांना मी त्या ठिकाणी दीपावलीच्या लाख लाख शुभेच्छा देतो। आई सप्तशृंगी हे पुढील वर्ष हे सगळ्यांचं सुख समृद्धीचं भरभराटीचं आरोग्यदायी जावं अशी मी प्रार्थना करतो। आणि आपण विचारला प्रश्न, माझ्याजवळ एक आहे, मी काय आणलं निधी, किती आणला निधी याचा साक्षीदार सर्व जनता आहे। त्याच्यामुळे मी ते आकड्यात सांगण्यापेक्षा मागे झाले पाहू नका बाबा, पुढे जामीन आहे तुका, माग काय केलंय ते पूर्ण कधीच होत नसतं, पण जे होईल तेवढं अगदी काही क्षणिक कामाला येणारा केला असेल, काही वर्षासाठी, काही 2 वर्षासाठी, 10 वर्षासाठी, पण एवढी चांगली संधी मिळाली का 50 वर्ष पुन्हा काही कामं करावी लागणार नाही अशा पद्धतीची कामं करायची संधी मिळाली। त्याच्यामुळं मी जे मला मागच्या 5 वर्षापूर्वी ज्यांनी मला मतदान रूपी आशीर्वाद दिले त्यांच्यातून उतराई होण्यासाठी मी कितीही आणलं, कितीही हजारोचा आकडा सांगितला तर त्याची किंमत, त्या जनतेच्या आशीर्वादाची किंमत होत नाही। म्हणूनसाठी मी दिंडोरीतलं महत्त्वाचं का आपल्या इथं हा शेतकऱ्यांचा मतदारसंघ म्हणून दिंडोरी पेठ का थोड्याफार प्रमाणात पाणी उपलब्ध करण्याची संधी मिळाली। रस्ते खूप खराब झाले होते, कोविडसारखा गंभीर आजार होता, त्या काळात थोडंसं आपल्याकडून दुर्लक्ष म्हणण्यापेक्षा पूर्ण जगभर सगळ्यांना त्याचा तडाखा पोहोचला। त्याच्यात आपण वेगळे राहण्याचं काहीच काम नव्हतं आणि म्हणून आपल्याला बरंचसं काही मनात असताना सुद्धा करण्याची वेळ किंवा संधी मिळाली नाही। म्हणून त्याची भर काढण्यासाठी मध्यंतरीच्या कालखंडात एकनाथ शिंदे साहेबांनी, फडणवीस साहेबांनी, अजितदादा यांच्या माध्यमातून जे सरकार तयार झालं त्या सरकारच्या माध्यमातून अनेक रस्त्यांसाठी, पुलांसाठी रस्ते जर म्हणले असते तर आता बऱ्याच ठिकाणी सांगतात, आता विरोधकांना बिचारानं त्याचं काम करतोय तो, त्याने तेच केलं पाहिजे, त्यांनी माझी वाह केली तर त्याला विरोधक कोण म्हणाल, म्हणून ते सांगतात ते बरोबर आहे। काही ठिकाणी रस्ते खराब आहेत, मंजूर आहेत, आता ते मंजूर आहेत म्हणजे सभागृहात मंजूर झाले। आता यांनी सुरू केलंय, जे झालेत ते कशा चांगल्या प्रतीचे आहेत हे सांगत नाही का। आजपर्यंत आपण 15-20 लाखाचे, 10 लाखाचे गावात अंतर्गत रस्ते ठक्कर बाप्पा किंवा 25-15तून करत होतो किंवा ग्रामपंचायतच्या फंडातून करत होतो, 100, 150, 200 मीटर। आज आपण 10-10, 15-15 करोड रुपयाचे एक रस्ते केलेत आणि ते नॅशनल हायवेची जी ट्रीटमेंट आहे त्या ट्रीटमेंटचे केलेत। माझं म्हणणं असं आहे का पूर्व भागात, आपण पूर्व आणि पश्चिम म्हणण्यापेक्षा पूर्व भागातली जमीन ही काळी आहे आणि खोल आहे, त्याच्यामुळे तिथं कसेही रस्ते डांबरीकरणाचे केले तर ते 2 वर्षाच्या पुढं टिकत नाही, 3 वर्षाच्या पुढं टिकत नाही, कारण हेवी लोडसुद्धा आपल्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात आहेत। अनेक इंडस्ट्रीयल आहेत, तिथून 25-25, 30-30 टनाच्या गाड्या त्या ठिकाणी जातात आणि त्याची कपॅसिटी नाही आहे। कादवा कारखाना आहे, त्याच्या 15, 16, 20 टनापर्यंत, 22 टनापर्यंत ऊसाच्या गाड्या जातात आणि म्हणून रस्ते खराब होतात। मग ते सातत्यानं खराब होण्यापेक्षा लांबी, नाशिक जिल्ह्यात नंबर 1ची दिंडोरी तालुक्यात, नाशिक जिल्ह्यात सगळ्यात जास्त लांबी असलेला तालुका मतदारसंघ जर म्हटला तर पेठ दिंडोरी मतदारसंघ हा सगळ्यात जास्त लांबीचा
मतदारसंघ आहे. आणि म्हणून तेवढं करत असताना जे आजपर्यंत लाईफमध्ये उदाहरण म्हणून एखाद 2-3च सांगेल मी. आयवंतवाडी ते पिंपरी अंचला 7 ब्रिज केले, 7 ब्रिज. जर समजा 7.5 साडेदहा कोटीचे सरासरीनं आपण ब्रिज धरू, 10.5 कोटी जर मी एखाद्या रस्त्यावर करायचे ठरले असते तर मला वाटतं 10.5 कोटीत साधारण 15 किलोमीटर रस्ता झाला असता. पण रस्ता उन्हाळ्यापुरता कामाला येतो, पावसाळ्यात तो पूल नसल्यामुळं छोट्या मोऱ्या होत्या. आजपर्यंत 25-30 वर्षात त्या लोकांनी ते हाल काढले. आता थोडंसं बागायत क्षेत्र वाढल्यानं त्या भागात टमाटी वगैरे भाजीपाला चांगल्या प्रकारचा होतो आणि म्हणून पावसाळ्यातही त्या गाड्या कायमस्वरूपी चालू राहिल्या पाहिजे म्हणून त्या रस्त्यावर एवढे पूल केले. किंवा आता इथला आपला कोणाच्या ध्यानात सुद्धा नसेल वाघदेव फाटा ते विजयनगर हा ब्रिज 4.5 कोटीचा बांधकाम अंतिम टप्प्यात आहे. अजून त्याला 2 कोटी रुपये लागतील. पण माझं मतच एक आहे का जे ओझा मेळुसक्यावरून येणारी मंडळी जी आहे, मग शाळकरी मुलं असतील किंवा भाजीपाल्याच्या गाड्या असतील, त्या सरळ अगदी वलखेड फाट्यावर न जाता थोडी ट्रॅफिक कमी होईल म्हणून परस्पर ते विजयनगरला येतील. किंवा इकडं तुम्ही चाचडगावचा असे अनेक ब्रिज आहेत. 50-60च्या वर ब्रिज आपण केलेत. 50-60चे ब्रिज जर समजा त्या रस्त्यांवर आताही वर्दळ चालू होती पण त्या अडचणीतूनच कुठं गाड्या चढत नव्हत्या. अनेक ठिकाणी टोचिंग करून ऊसाच्या गाड्या आणाव्या लागत होत्या आणि मग ती वेळ येऊ नये म्हणून आपण वेगवेगळ्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीचे ब्रिजचं कामं केली. चाचडगाव ते जालखेड इथं कृषी विद्यालय आपलं सुरू झालंय. चाचडगावला त्यांचं शेत आहे कोकणगावला. जर ते गोळशी फाट्यावरून गेलं तर कोकणगाव चौऱ्याचं ते मापदंडात बसत नव्हतं आणि म्हणून त्यावेळेला चाचडगाव ते जालखेड ब्रिज दाखवला किंवा इथून आम्ही ब्रिज करणार आहोत असं दाखवलं तेव्हा ते मापदंडात हवाई अंतरानं त्या ठिकाणी बसलं. ते त्या पुलाची किंमत 16-16.5 कोटी रुपये आहे. सांगा 16.5 कोटी रुपये जर त्या पुलात नसते खर्च केले तर मी इकडचे राहिलेले रस्तेही केले असते ना. पण सर्वचे सर्व रस्ते आज नाही उद्या जनता माझ्यावर विश्वास ठेवते त्याच्या भरोश्यावर मी रस्त्यांची कामं थोडेफार प्रमाणात अर्धवट ठेवली असतील, काही लांब्या पूर्ण झाल्या नसतील त्या पूर्ण करेल अशी मी खात्री देतो. त्याबरोबर विजेचा प्रश्न आपल्या इथला, वीज ही अतिशय महत्त्वाची आहे. पण महत्त्वाचे आहे तर प्रत्येक वेळेला लोडशेडिंग म्हणा किंवा इमर्जन्सी किंवा तुमच्या फेल्युअरचं प्रमाण, ट्रान्सफॉर्मर फेल्युअरचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे. काय आहे ते शोधलं का आजपर्यंत मला आठवत नाही, कोणाला आठवत असेल त्याने सांगावं का मसरूळवरूनच आपल्याला लाईट येत होता. आता आपण तो लाईट अर्धा मतदारसंघ हा देवसान्यावर, अर्धा मसरूळवर राहील आणि अर्धा सुरगाणा आणि पेठ आणि दिंडोरीचा पश्चिम हा पूर्ण 18 सबस्टेशन 220चं सबस्टेशन या आचारसंहितेच्या नंतर लगेचच सुरू होईल. त्याचं आता कोणी त्याचं सांगेल हे काही सुरू होत नाही, हे घोषणा आहे, हे आश्वासन आहे, पण मी तो नाही. कारण 220चं जे 40 वर्षात नाही झालं, 50 वर्षात नाही झालं ते केलंय हे खोटं बोलून मला काही गाव सोडून जायचं आहे काय? का मी आता याच्यानंतर काय बिहारला जाणार आहे? मला इथंच राहायचं आहे, तुमच्या समोर राहायचं आहे. त्याचं उत्तर मला द्यावं लागेल याची मला जाणीव आहे आणि म्हणून त्याची वर्क ऑर्डर सहित झालेलं आहे. 6 सबस्टेशन छोटे केलेले आहेत. ह्या गोष्टी आहेत ना, ह्या आजच्यासाठीच्या नाही. फक्त रस्ता म्हणजे विकास. रस्त्याबरोबर हे सुद्धा तुम्हाला लागणार आहे, पाणी लागणार आहे. पाणी असलं तर गाड्या वाढतात, गाड्या वाढल्या भाजीपाला वाढतो, सगळ्याच गोष्टी मजुरांना मजूर मिळतो, रोजगार मिळतो किंवा तरुणांना सुद्धा चांगल्या पद्धतीचं काम त्या ठिकाणी मिळतं. आणि म्हणून साठी सरकारनं जो काही आता निर्णय घेतलाय, आता लाडक्या बहिणीचा निर्णय, मी आताच या दुकानात गेलो होतो, लाडक्या बहिणीचा निर्णय झाल्यामुळं कदाचित इथं मनभरीवाले दोंगडे शेट आहेत किंवा ही समोरची शेट मंडळी आहे त्यांच्याकडे मी जाऊन आलो. दुकानात उभी राहायला गर्दी नाही, जागा नाही, एवढी मोठ्या प्रमाणात आहे. आता हा झाला थोडासा सदन एरिया, पण आमच्या तिकडच्या बाजारांमध्ये जर आता गेलं तर पूर्वी आमच्याकडे एक पद्धत होती, दीपावलीच्या सीझनवर आमच्याकडे पैसे नसायचे. कसा तरी साधारण आलेला भात वरई थोडी कापायची, 10-20 किलो कशी तयार होईल, त्याचे 100-200-500 रुपये कसे होतील हे पायानं मळायचे
दुकानात न्यायचे, बाजारात न्यायचे आणि त्याच्यावर मुलांना सुरसुरी, टिकली, फटाकडा, बॉम्ब वगैरे नव्हते आमच्याकडे, आजही नाही, भविष्यात आम्ही बॉम्बचं नाव घेणार नाही, पण टिकल्या फटाकड्या घेऊन का होईना ती दिवाळी साजरी करण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीनं यंदाची दिवाळी साजरी झालेली आहे. आता त्याला अपोज प्रश्न अनेक लोक विचारतात, विचारायचा त्यांना अधिकार आहे, टीका करायचा अधिकार आहे, पण सर्वसामान्य माणसाला जर जाऊन विचारलं तर बहिणी खुश अशी लोक म्हणतात. मी म्हणतो बहिणी खुश आहेतच, पण भाचे खुश आहेत, भाचे खुश आहेत. कारण 7,500 रुपये आईनं नाही खर्च केला. नातीला कपडे घेतले, नातवंडांना, भाच्यांना, जावांना, वेगवेगळ्या लोकांना त्या ठिकाणी सामावून घेऊन आणि उरले सुरले थोडेफार दाजीची सुद्धा चांगली दिवाळी यंदा झाली. त्याच्यामुळं तुम्ही बाकीचं राजकारणात ह्या गोष्टी चालत राहतात, विरोधाला विरोध करायचा असतो करतात, पण मी तो नाही. मी जे केलंय ते केलंय, पण भविष्यातलं जे काही आपल्याला इथं पाण्याचे साठे वाढवण्याच्या दृष्टीनं जो एक दऱ्याचा प्रकल्प, इकडं नार पार्कची नदीजोड प्रकल्प, ही पिढ्यानपिढ्या का जसं वसंतराव नाईक साहेब असताना, काय यशवंतराव चव्हाण साहेब असताना करंजवन धरण असेल, ओझरखेड धरण असेल, याच्या प्रमाणात त्यांनी दिल्या होत्या, यांच्या मंजुऱ्यात त्यांनी दिल्या होत्या, आजही त्यांचं नाव अजरामर आहे. तशाच पद्धतीनं हे अजरामर राहण्यासाठी नाही, पण एक ना एक दिवस कोणीतरी आठवण केली पाहिजे का बाबा नाथाच्या घरची उलटी खून, वळसणीचं पाणी आड्याला गेलं. कोणीच कधी मान्य करत नव्हतं का वळसणीचं पाणी आड्याला हे फक्त नाथ म्हणायचे. प्रत्यक्षात आपण ते कृतीत आणून दाखवलं का जे पश्चिमेला जाणारं पाणी ते आज वाघाडमध्ये येतं, करंजोनमध्ये येतं, पुणेगावमध्ये येतं, पुणेगावचं ओझरखेडमध्ये येतं, तिसगावचं बाकी राहिलं. तिसगावचं सुद्धा रिझर्वेशन ह्या येणाऱ्या पाण्यात त्या ठिकाणी करण्याचा मानस माझा आणि माझ्या सर्व नेते कार्यकर्त्यांचा त्या ठिकाणी आहे. निश्चितच जनता माझ्यावर विश्वास ठेवून मला सहकार्य करेल अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जिरवाळ साहेब, आपण सांगितलं की लाडक्या बहिणी मतदारसंघामध्ये पूर्ण राज्यात खुश आहे आणि त्या तुम्हाला म्हणजे साथ देतील, या भावाला साथ देतील. काय सांगाल याच्याविषयी की तुम्ही संपूर्ण मतदारसंघ फिरताय, अनेक लाडक्या बहिणी भेटताय, तुम्हाला कसा अनुभव आला, काय सांगाल? लाडक्या बहिणी म्हणजे काहींना थोडंसं अपडेट होण्यात अडचणी आलेल्या आहेत. मिळालंय त्याचं कधीच सांगत नसतो मी, पण ज्याच्या अडचणी आल्यात त्याचं सांगतो. काही बहिणींना असं वाटतं का आम्हाला सावत्र समजलंय, पण सावत्र नाही, त्या सख्याच आहे. फक्त एक आहे का एकाच वेळेला मी तुम्हाला सांगतो साधारण 91,000च्या आसपास दिंडोरी तालुक्यात लाडक्या बहिणींना लाभ मिळाला आहे. तो मिळाला आहे. बँका जेवढ्या आहेत तेवढ्याच आहेत. आता विरोधक म्हणाल मग बँका वाढवायला काय झालंय, पण हे लाडक्या बहिणीचे पैसे हे आज एक खटे एवढे आल्यानं तो व्यवहार करायला जी गर्दी होते त्याच्यामुळं थोडासा प्रॉब्लेम येतो. मग ते तुमचं BDS होत नाही. त्याच्यामुळं काही बहिणींना मिळाले नाही, त्या बहिणी थोड्याशा नाराज आहेत. माझी त्यांना विनंती आहे का दिंडोरीत 91,000 आहेत, जवळपास 47-47,500 पेठमध्ये आहेत. अशा एकूण आमच्या बहिणी ह्या जवळपास 1,34,000च्या आसपास आहेत. बाकीच्या काही ज्या 10-20 हजार राहिले असतील त्यांना सुद्धा शब्द देतो का तेही बँकेमध्ये कर्मचारी तात्पुरत्या स्वरूपात भरून, रोजंदारीनं भरून कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याच्या संदर्भात मी जे काही लीड बँकेचे प्रमुख आहेत त्यांच्याबरोबर सुद्धा बोललो का बाबा तात्पुरत्या स्वरूपात माणसं वाढवून द्या. काही ठिकाणी त्यांनी त्यांच्या हिमतीवर काही शाखांनी तिथं माणसं वाढवलीत आणि त्या पद्धतीनं ते लाडक्या बहिणींचा निश्चित ह्या आमच्यासारख्या भावांना निश्चित मदत होईल असं मला खात्रीशीर वाटतं. साहेब, आपण बोलला की पाण्याचा जो प्रश्न होता त्या संदर्भात एक मोठं काम आपण केलेलं आहे. तर भविष्यातील दिंडोरी मतदारसंघाचं एखादं असं तुमच्या स्वप्नातील ड्रीम विजन काय असेल? काय ड्रीम विजन एकच आहे आता दिंडोरी मतदारसंघातील. पेठमध्ये वनविभागाच्या अडचणींमुळं जवळपास 11 MI टँकच्या पाणी उपलब्धता प्रमाणपत्राचे प्रस्ताव आहेत. 4 MI टँकचे प्रस्ताव पाणी परवानगीचे मिळालेत. वनविभागाच्या जाचकाठींमुळं थोडासा प्रॉब्लेम येतो, थोडे दिवस जातात, पाहिजे तेवढ्या वेळेत होत नाही. म्हणून
पेठमधली पाण्याची व्यवस्था, छोट्या छोट्या केटीवेर नका होईना तात्पुरत्या स्वरूपात आपण करायचा एक 2-3 वर्षापासून चांगला प्रयोग त्या ठिकाणी केलेला आहे. त्याचा बेनिफिट जनावरांच्या पाण्यासाठी म्हणा, थोड्याफार शेतीसाठी होतो, परंतु त्याच्यानं होणार नाही. म्हणून एक दऱ्यातलं जे 1 MCFT लोकल लोकांसाठी पाणी राहणार आहे लोकल, तर ते पाणी एक दऱ्यात राहून तालुक्याला नेता येत नाही. पण ते नेण्याचं डोकं मला आहे का तिथं थोडं कमी ठेवून, तिथल्या भागाला पुरल एवढं ठेवून बाकीचं पाणी त्याच प्रोजेक्टमध्ये काळुंदारा असेल, नडकदरी असेल किंवा खडाडीपाडा असेल किंवा तिकडं राजबारी असेल, अशी जी 10-11 MI टँक आहेत त्याला ते पाणी तिकडं वापरायचं का, जेणेकरून त्याला परवानगी घेण्याची गरज नाही. किंवा फॉरेस्टचा सुद्धा एक दऱ्याला जो प्रस्ताव जाईल त्याच प्रस्तावात ह्या 7-8-10 ठिकाणच्या प्रकल्पांना जे फॉरेस्ट लागतं त्या प्रकल्पातच ते नेणार. हे एक माझं व्हिजन पुढचं आहे. दुसरं, दिंडोरीच्या दृष्टीने जर सांगायचं झालं तर दिंडोरीला धरणं आहेत पण दिसायला आहेत, आता वापरायला नाहीत. का त्याच्यात जवळपास 40-45% हा गाळ आलाय. तर पहिलं काही करून केंद्राच्या मागं लागून तो त्याच्यातला गाळ काढून धरणांची कपॅसिटी पूर्ववत करणे हा माझा मानस राहील, असं मी तुम्हाला शब्द देतो. साहेब, मधल्या काळात तुम्ही म्हटला की शरद पवार साहेबांचा मला दुरून आशीर्वाद आहे, तर नेमका हा विषय काय आहे, थोडक्यात काय आशीर्वाद? आता तुम्ही मला सगळे किंवा मतदारसंघातल्या सगळ्या लोकांना मी विनंती करतो का मला आशीर्वाद द्या. आशीर्वाद द्या याचा अर्थ डोक्यावर हात ठेवणे म्हणजे आशीर्वाद का? नाही. एक मनात मी जर जनतेचा खरंच समाजसेवक म्हणून काम करत असेल आणि त्याची नोंद ह्या लोकांजवळ आहे, पवार साहेब असतील, शेटे साहेब असतील, जयंत पाटील साहेब असतील, भुजबळ साहेब असतील, अजितदादा असतील, ही जी माझा कामाचा किंवा जी काम मागण्याची, नम्रपणे बोलण्याची जी काही हातोटी आहे त्या माध्यमातून ISI ऑफिसर, मग तो चीफ सेक्रेटरीपासनं तर अगदी कुठलाही डेस्क ऑफिसरपर्यंत मला माझ्या, बरेच लोक म्हणतात हा ना गेला का शिपायाच्याही पाया पडतो. अरे ती एक कला आहे. पाया पडतो म्हणजे संस्कृती आहे. काय मी आमदार झालो म्हणजे माणसापेक्षा काय वेगळं झालं, आणि तो शिपाई आहे म्हणजे काय माणूस नाही काय? अशाही पद्धतीनं कुठंतरी चुकीच्या पद्धतीनं बोलायचं असतं त्याला मी फार विचार करत नाही. परंतु निश्चितच तुम्ही जे काही विचारले तर मी पवार साहेबांचं नाव घेतलं, मी शेटे साहेबांचं नाव घेतलं, मी माझ्या आईवडिलांचं सुद्धा नाव घेतलं. आता आईवडील माझ्या दोन्ही तिकडे आहेत, पण मग मी म्हणतोच ना माझ्या आईवडिलांचा आशीर्वाद आहे. ते कुठे इथं आहेत पण आहेच ना. तसंच एक श्रद्धा मी ठेवलेली आहे, याचा अर्थ मला त्यांचा आशीर्वाद आहे. साहेब, शेवटचा प्रश्न आहे. आपल्या दिंडोरी मतदारसंघातील जे तरुण आहे, शेतकरी आहे, या सर्वांना एक शेवटचं आणि एक काय आव्हान करा? मी एकच तरुणांना आवाहन करेल की बाबा, रोजगाराचा प्रश्न शिकून फार मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे. आपण असंही तरुणांमध्ये काही एक प्रबोधन करू शकतो का इथं आता MIDC आली समजा अकराळ्याला, मोठी कंपनी आहे. नीलकमलवाल्यांनी वेगवेगळे प्रोजेक्ट या ठिकाणी उभी केले. आपण जांबुटक्याला एक MIDC करतो. पेठला मध्यंतरी 4-4.5 एकरावर MIDC मंजूर होती कैलासवासी सीताराम भोये खासदार साहेब असताना. तर 4-4.5 एकरावर काही कुठली MIDC होत नाही. कशी येईल 4.5 एकरावर? एक सुद्धा उद्योग तिथे येऊ शकत नाही. म्हणून आपण तिथं शेजारची जी लँड आहे ती त्या शेतकऱ्यांकडून घेण्यासाठीचा बऱ्याच दिवसाचा आमचा प्रयत्न चालू आहे. आता ते त्या ठिकाणी तयार झालेत. थोडासा व्यवहाराचा पुढं मागं आहे. नसेल तर तिथं जवळपास 450 एकर जमीन, एक पट्ट, एक पूर्ण प्लॉटचे प्लॉट त्या ठिकाणी एकत्र केलेला आहे. बाकीची बऱ्याचशी प्रोसिजर त्या ठिकाणी केलेली आहे का जेणेकरून युवा वर्गाला त्या ठिकाणी काम मिळावं. त्याच्याबरोबर अजूनही काही आपल्या तालुक्यात अशा सरकारी जमिनी आहेत, 1 पीस त्या आहेत बऱ्याच ठिकाणी. त्याच्यावर काही गुंता आहे, त्या ज्या आपल्या शेतकऱ्यांकडून काही ग्रुपनं घेतल्या, त्या ग्रुपनं त्या थर्ड पार्टीला देऊन टाकल्या. त्या थर्ड पार्टीनं बँक लोन केलं. बँक लोन करून ते निघून गेले. प्रोजेक्ट तसेच अर्धवट पडले. त्या जमिनी आता सरकारच्या ताब्यात आहे. सरकारमध्ये जाईलच. त्यावेळेला निश्चित तो माझा प्रयत्न राहील का पुन्हा छोट्या छोट्या MIDC कशा आणता येतील त्या पद्धतीनं माझा प्रयत्न राहील.
असं मी युवा वर्गाला त्या ठिकाणी आश्वासित करतो. शिक्षणाच्या संदर्भातल्या ज्या काही फॅसिलिटी आहेत, मग BSc सारख्या असतील किंवा मेडिकल सारख्या असतील, तर त्या आता आपल्या इथं आपण वनारवाडीला थोडासा प्रयत्न करून पाहिला, परंतु तात्पुरत्या स्वरूपात आपण ते आरोग्य विज्ञान विद्यापीठात करतोय. मग ढकांब्याच्या जागेचा विषय मी चर्चेला घेतला स्थानिकांबरोबर. तिथलं काय त्या मंडळीचं काय म्हणणं आहे त्या पद्धतीने आपण तिथे करू, कारण नाशिक आणि दिंडोरी काय आता वेगळं राहिलेलंच नाही. म्हणून तालुक्याला आपल्या खूप चांगले दिवस भविष्यात येणारे आहेत. का नाशिकमध्ये आता लँड नाही, जागा नाही. जर विकास करायचा असेल तर तो दिंडोरीच्या बाजूने किंवा पेठ रोडच्या बाजूने त्या ठिकाणी करावं लागेल, कारण पिंपळगावच्या बाजूने ओझरपर्यंतचं पिंपळगावपर्यंतचं पूर्ण लॉक झालेलं आहे. म्हणून खूप चांगली संधी आहे. फक्त त्या संधीचं सोनं माझ्या हातून होईल अशी मी परमेश्वराला प्रार्थना करतो आणि परमेश्वराला सांगतो का बाबा, माझ्या मतदार बंधूंनी आजपर्यंत ज्या पद्धतीनं माझ्यावर विश्वास टाकलाय तसाच विश्वास आताही टाकावा अशी मी मतदार राजाला विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.